व्हिडिओ कॉल चालू आहे बघा, व्हिडिओ कॉल चालू आहे. हा माझा मित्र येत नाही महेश, आणि हा नयन पण येत नाही. खुश आहे तू अजून मुडात तुझा पाहिजे. माझा मित्र महेश नाही आलाय, त्याच्यामुळे आम्ही दुःखात आहोत. आणि नयन पण नाही आलाय. दोघांनी आम्हाला भरपूर दुःख दिलंय. अवंतिका एक्सप्रेस मुंबई इंदोर. आणि महेश तुला भरपूर. महेश माझा डबा कुठे आहे? महेशने फसवलेलं आहे माझ्या मित्राला. त्याला डब्बा नाही दिला. महेश याला फसवलं. उपाशी राहणार आहे इथे. आणि ब्लॉगर होता या वर्षी त्याचा, म्हणजे उज्जैनचा. महेश मला घाबरलाय. हे पण असू शकतात. हॅपी बर्थडे डिअर यशवंत दादू. बरं बिना काउंटरमध्ये केक आलेला आहे याचा मला अभिमान वाटतोय. त्यांना बोलव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी चाललेलो आहे MP ला, महाराष्ट्राच्या बाहेर. आपलं ज्योतिर्लिंग आहेत 2, ते करण्यासाठी चालले आहेत. उज्जैन, महाकालेश्वर आणि ओंकारेश्वरसाठी. तर व्हिडिओ म्हणजे असेच कंटिन्यू राहा. आता आपल्यासोबत कोण कोण आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल. आता मी निघतोय, संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. मुंबई सेंट्रलवरतून आपली गाडी आहे, तर आपण लवकर निघूया. व्हिडिओ कॉल चालू आहे बघा, व्हिडिओ कॉल चालू आहे. हा माझा मित्र येत नाही महेश, आणि हा नयन पण येत नाही. त्यांना व्हिडिओ कॉल करून जळवत आहेत. चला आता आम्ही निघालोय, स्टेशनला जाऊया. आता गिरीश पैसे काढणार आहेत भरपूर खर्चासाठी. आमचा खर्च पण गिरीश करणार आहे, बरोबर ना? मूड नाही एवढा का कॅन्सल? अच्छा, म्हणून मूड नाही. अरे आपले ग्रुप, आमचा काय मूड आता? तू पैसे काढला आमचा मूड येईल बरोबर. तुला खुश आहे तू अजून मुडात तुझा पाहिजे. दिसतोय व्यवस्थित. आता आम्ही आलोय मुंबई सेंट्रलला, आणि आमचा निशिकांत बघा गाडी चालवत नेतोय या गाडीत बसण्यासाठी. आणि आपले माणसं पाठवून येत आहेत. आणि मी आणि गिरीश चाललोय अवंतिका. माझा मित्र महेश नाही आलाय, त्याच्यामुळे आम्ही दुःखात आहोत. आणि नयन पण नाही आलाय. दोघांनी आम्हाला भरपूर दुःख दिलंय. मला वाटतं फ्लाईटने येणार आहेत इंदोरला, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. महेश, वहिनी आणि नयन फ्लाईटने येणार आहे, सरप्राईज आहे. बघूया फ्लाईटने येतात काय ते, बघूया. आता आलोय प्लॅटफॉर्मवरती, आपली गाडी लागलेली आहे अवंतिका एक्सप्रेस मुंबई इंदोर. आणि महेश तुला भरपूर सगळे ठसवत आहेत. बघ तू ये, अजून पण विचार कर, अजून पण. आणि हे बघा इथं दारू पिऊन झोपलेले आहेत. आणि आपला दादू, आज आमच्या दादूचा बड्डे आहे. दादूचा बड्डे आहे. दादू आपल्याला जेवणाची सोय करणार आहे गाडीमध्ये. चला आता आपला ललित मित्र कुठे आहे बघूया, ज्यांनी तिकीट काढलेत आपल्या, त्याला जाऊन भेटूया. आणि आपला मित्र, आणि हे नवीन मेंबर ॲड झाले आपल्या ग्रुपमध्ये, आणि वहिनी आणि सुमित. चला, माझा मित्र ललित भेटलेला आहे. काय म्हणतो? ललितने येऊन ट्रेन थांबवलेली आपल्याला इथे. महेश पाहिजे, मजा आहे. हा, महेश सारखी मजा नाही. यायला पाहिजे, खरंच पाहिजे होता. हा, दुःख आहे आम्हाला, भरपूर दुःख आहे. अरे फ्लाईटने येणार आहे इंदोरला महेश बघ. चला आता ट्रेन सुटेल थोड्या वेळात. 8:55 टायमिंग आहे. आणि ही आपली ट्रेन आहे, आणि हा इथे आपला डब्बा आहे. ह्या कोचमध्ये आपण बसलोय. निशाकांत ऑलरेडी पहिला बसलाय. आणि इथे पूजा, आणि हा बिचारा नाराज आहे महेश नाहीमुळे. आणि बाकी अर्धे आपले लोक इथे बसलेत, या इथे बसलेले आहेत. चला आता इथे पाण्याच्या बॉटल वगैरे आम्ही घेतल्या आहेत. आता जाऊ आपण ट्रेनमध्ये. चला आपली ट्रेन सुटलेली आहे आता. मस्त डब्यात बसलो आपण. चला, जय जय श्री महाकाल. महेश माझा डबा कुठे आहे? महेशने फसवलेलं आहे माझ्या मित्राला.
त्याला डब्बा नाही काय महेश यार, मला दिला बसवलं. उपाशी राहणार आहे इथे पूर्ण जर्नीमध्ये. सकाळपर्यंत त्याला काहीच भेटणार नाहीये. डब्बा बनवायचा म्हणून महेश माझ्या मित्रा तू हा बघा माझा मित्र गिरीश. महेश पाहिजे होता. महेश पाहिजे होता. आणि मस्त म्हणजे सगळ्यांना असं जागून ठेवतो. आणि ब्लॉगर होता ह्या वर्षी त्याचा म्हणजे उज्जैनचा. महेश मला घाबरलाय. हे पण असू शकतात. तो फ्लाईटने येणार आणि तुला दसका देणार. महेश नयर आणि वहिनी फ्लाईटने येणार. चला तर आम्ही जेवायला बसतोय. सेटिंग बघा, टेबल बघा कसं बनवलं. निशिकांतने स्पेशल पावभाजी बनवून आणली. निशिकांनीच पावभाजी आणली आहे स्पेशल बनवून. निशिकांनी त्याच्या हाताने बनवले की हल्दीरामने बनवून मायाने बनवली. महेश असताना महेश आपल्याला काय काय दिलं असतं खायला. महेशनी भरपूर काय काय आणलं असतं पण महेशनी माझ्यासाठी डब्बा नाही पाठवलाय. महेश हवा होता. महेश पाहिजे होता. हा आणलेले ना. वांग्याची भाजी वाटतं. पावभाजी. तर आम्हाला जेवण वाढतोय ललित. निशिकांत स्पेशल पावभाजी. हा ललित वाढताना ललित बघा डावरा आहे ललित. आणि तू काय आणलंय. मेथीची भाजी आहे बघ. मेथीची भाजी. भाजी कुठे आहे. हा मेथीची भाजी आणि चपात्या आणलेल्या आहेत गिरीशने. आणि हे लोक जेवण पण झालेले आहेत. स्पेशल काय आणलेलं तू खाल्लंच लगेच. चटणी कैरीची चटणी घे ना. तुझ्या घरातून आले ना. दादूच्या घरातून कैरीची चटणी. तुला गिरीश काय वाढतोय. कांदा चटणी. कांदा चटणी. आणि सुमित आलेला आहे. पाव दिलं का सुमित. पाव मेनू तर सांग. ट्रेन मध्ये पार्टी. त्या दोघींना पण बोलव ना. थोडं खातील ना. हे निशिकांनी आणलेल्या पावभाजीची टेस्ट कशी आहे ललित. सुंदर पावभाजी एकदम मस्त. धन्यवाद निशिकांत. निशिकांनी त्याच्या हाताने बनवलेली आहे पावभाजी आणि ललितला खूप आवडलेली आहे. आता आपण कुठपर्यंत जाऊ म्हणजे झोप होणार एवढी टेस्टी पावभाजी असते. हा आता सगळ्यांना उज्जैनला सकाळी नाश्ता पण देणार आहे उतरल्या. थँक्यू निशिकांत. आतापासून तुला थँक्यू बोललो. आम्ही गरीब आहे ना रे. अन्नदान ह्याच्यातर्फे. थँक्यू निशिकांत आतापासूनच. दादूचा आज बर्थडे आहे तर आपण केक आणलेला आहे. निशिकांनी केक आणला. निशिकांत आणलेला नाहीये. केक विसरलोय. दुधाची ताण टाकावं. मिल्क केक आहे. याच्यावरतीच आपण दादूचा बर्थडे साजरा करतोय. सॉरी दादू. निशिकांत केक मागवणार होता पण त्यांनी काय आता केक मागवत नाही बोलतो. आता बर्थडे संपला. आपण त्याला सांगायचं आम्ही सांगतोय आता अजून 10:30 वाजलेत. ना तुला ते तुझं कसं येणार. चला आता दादू केक कापणार आहे. हॅपी बर्थडे डिअर यशवंत दादू. बरं का सगळं का सगळ्यांनी घ्या. याला नको. हे खरोखर नको. बिना काउंटर मध्ये केक आलेला आहे याचा मला अभिमान वाटतोय. त्यांना बोलव. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6 वाजलेत आणि आमचे मित्र उतरलेले आहेत रतलाम स्टॉपवरती. केदारनाथला जाताना पण इथे. रतलाम लागलेला. लागलं होतं. मग इथं आता काय घ्यायचं खायला. काय आता मला बघा पोहे दिसतात बघ गरम गरम गरम.
पोहे बघून तो मला बोलला एका चाय पोहे बोलला म्हणजे गरम दिवशीच गरम आठवण आली. पोहे बघून पोहे लय आवडायचे. सुटणार चला आता गाडी सुटणार आहे आणि उतरलो इथे आणि हा रतलाम स्टॉप आहे. सकाळी उठल्यानंतर लगेच नाश्ता चालू झालेला आहे. नाश्ता करतात आपले गिरीश आणि निशिकांत. ललित अजून झोपला आहे. दादू आणि पूजा उठलेले आहेत आणि तिकडे आपले 2 माणसं आहेत ते पण झोपलेले आहेत. ललित इथं झोपला आहे आणि ह्यांची गहन चर्चा चालू आहे. नेक्स्ट डेस्टिनेशन कुठं जायचं ते. पंखा बंद ठेवलाय आणि फक्त चर्चा फक्त केदारनाथची आहे. केदारनाथ आपला टॉपचा आहे आणि यांची चर्चा चालू आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशन कुठं जायचं नेक्स्ट डेस्टिनेशन. आता आपण जाऊ ना रत्नागिरी गेला आता. अरे म्हणजे ज्योतिर्लिंग रे. मालवणला पण 3-4 पाहिजे होते. माझ्या धमालच. आम्ही उतरलो आता उज्जैन जंक्शनला आणि आपले सगळे मित्र उतरत आहेत ट्रेनमधून. बाकीचे कुठे आहेत? हर हर महादेव, जय श्री महाकाल. आम्ही उतरलो आहोत इथे उज्जैनला. आता इथून जाऊ हॉटेलवरती आणि मग तिकडून फ्रेश वगैरे होऊन दर्शनासाठी जायचं आपल्याला 9 वाजता. हा आपला मित्र गिरीश आणि आजच्या व्हिडिओचा हिरो आपला असणार आहे ललित. हां चला सगळेजण उतरलेले आहेत. या ट्रेनने आपण आलो. बहुतेक ट्रेन इकडे खाली राहिले आहेत म्हणजे एवढे लोक सगळे बहुतेक दर्शनासाठी आलेले असणार पूर्ण. चला आता बाहेर जाऊया स्टेशनच्या आणि ऑटो किंवा काहीतरी गाडी करून हॉटेलवरती जाऊया. आणि स्टेशनवरती पेंटिंग बघा किती मस्त काढले. हा इथे मॅप आहे. इथं आमच्या कंपनीचं ॲडव्हर्टायझिंग बघ. हर पल आपके साथ, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. आपण आलो स्टेशनच्या बाहेर आणि बाहेरून स्टेशन बघा कसं मस्त वाटतंय. हा स्टेशन आहे. गाडीचं डिस्कशन चालू होतं तर गाडी झाली आहे फिक्स. 150 रुपये ना रे? 150 रुपये गाडी ना? 150 रुपये गाडी 10 जणांचे. आता बघू गाडी पहिले तर बघूया कोणती आपण. इकडचे ऑटो बघा कसे आहेत. हिरवी पिवळी. आपल्याकडे काळी पिली. ह्यांच्या तर हिरवी पिवळी. काली पिलीमध्ये बसणारे माणसं आज हिरवी पिवळीमध्ये बसलेत. हिरवी पिवळीमध्ये बसलेले आहेत. ललितनी ऑटो स्वतःच घेतली जायला. ललित चालवतोय. ललित जाऊ दे, चालू कर. ललित चालू कर. ऑन स्टार्ट कर ना. व्हिडिओ घेतोय तुझी. चलो आपको लगेगा ना चलान. हमको क्या है घेणार तो. तर आता आम्ही आलो ह्या हॉटेलला. श्री बालाजी गेस्ट हाऊस. इथं आमचं बुकिंग आहे. आतमध्ये जाऊया. आता आम्ही हा रूम घेतलेला आहे 205. मोठा बेड आहे. AC आणि हा वॉशरूम. आणि बाहेर व्ह्यू बघा. निशिकांतला फसवण्यात आलंय. सांगितलं की जवळ मंदिर आहे तर हे मंदिर होतं आणि त्याचं लिटरली त्याला फसवलं गेलेलं आहे आणि फसला आणि हसतोय आता दात काढून. सगळे चढतायत त्याच्यावर. तर मित्रांनो आम्ही आलो हॉटेलला. आता तुम्हाला ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. फक्त एवढंच की ट्रॅव्हलिंगमध्ये माझा मित्र महेश नव्हता, त्याची खूप आठवण आली.
पण ठीक आहे, काय हरकत नाही, त्याचं काम होतं त्याच्यामुळे तो येऊ नाही शकला. पण बघू आता आम्ही तयार झालेलो आहोत, तर दर्शनासाठी जायचं आहे. पण ती व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.